दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता, आवाज सामान्यांचा। जो दौरा आहे तो विशेषतः ज्या प्रकल्पांमुळे पुढच्या काळामध्ये पालघर जिल्हा हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं ग्रोथ इंजिन म्हणून काम करणार आहे, त्या प्रकल्पांच्या पाहणीचा दौरा आहे। यामध्ये पहिल्यांदा आम्ही बुलेट ट्रेनची पाहणी केली, बोईसर स्टेशनची पाहणी केली। त्यानंतर आम्ही वाढवणला जे बंदर आपलं होतं आहे त्या संदर्भातली पाहणी आणि त्याची बैठक आम्ही केली। आणि आता हा जो आपला नवीन ऑफशोर एअरपोर्ट आपल्याला करायचा आहे त्या संदर्भातलं आता आमच्यासमोर प्रेझेंटेशन झालं आहे। आता आम्ही त्याची पण पाहणी करणार आहोत। जो आपला कोरे बीच आहे त्याच्याजवळ आपण देशातलं पहिलं ऑफशोर एअरपोर्ट तयार करण्याचा निर्णय केला आहे। प्री फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये ही जागा फिजिबल म्हणून आलेली आहे। आता आजच त्या संदर्भात डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट DPR तयार करण्याचे आदेश मी दिले आहेत। आणि विशेषतः ही जी जागा आहे या जागेला एअरपोर्ट करत असताना आपला जो उत्तन विरार सी लिंक आहे त्या सी लिंकपासनं केवळ 5.5 किलोमीटरवरील जागा आहे, त्यामुळे ती सी लिंक वाढवून 5 किलोमीटरची अजून त्याच्यात भर घातली तर थेट उत्तन विरार सी लिंकची आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळेल। म्हणजे मुंबईपासनं पूर्ण कनेक्टिव्हिटी इथपर्यंत मिळेल। जवळपास हा 50-52 किलोमीटर तिथपासनं येणार किंवा मुंबईच्या एअरपोर्टपासून येणार आहे। नवी मुंबई एअरपोर्टपासून 59 किलोमीटर हा 69 किलोमीटर हा येतो आहे। आणि दुसरं आपलं बुलेट ट्रेनचं स्टेशन हे याच्यापासून जवळ येत आहे। त्यामुळे एक प्रकारे हा जो सगळा आपला पालघर जिल्ह्यातला जो अर्बन भाग आहे त्या अर्बन भागाला एक मोठी कनेक्टिव्हिटी ही या एअरपोर्टमुळे मिळणार आहे। आणि साधारणपणे 2050 पर्यंत मुंबईमध्ये जी काही एअर ट्रॅफिक आपण अपेक्षित केलेली आहे, 2 एअरपोर्टचा विचार केल्यानंतरही जवळपास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक गॅप पडते। ती गॅप हा एअरपोर्ट भरून काढेल। 2 रनवेचा एअरपोर्ट असेल, त्यामुळे 2050 सालापर्यंत मुंबईला जी काही पॅसेंजर कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी क्रिएट करण्याकरता हा एअरपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या दृष्टीनं आज आपण याची पाहणी केलेली आहे। आणि आता DPR झाल्यानंतर आपला प्रयत्न असेल की पुढच्या काळामध्ये अत्यंत वेगानं याच्या मान्यता घेऊन आणि हा एअरपोर्ट आपण तयार करणार आहोत। यासोबत जो काही आपला विरार अलिबाग कॉरिडॉर आहे, त्यानंतर आपला जो नॅशनल हायवे आहे, अशा सगळ्या प्रकल्पांची आम्ही पाहणी करतो। तर विकास कामं मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्यामध्ये आहेत, मात्र हे करत असताना येथील गावांचे रस्ते आहेत त्या रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली आहे आणि त्या संदर्भात अनेक गावकरी किंवा स्थानिकांच्या तक्रारी आहेत। याबाबत त्याही संदर्भात प्लॅन तयार केलेला आहे। आज जिल्हाधिकारी मोदयांनी मॅडमनी आमच्या समोर त्याचा देखील एक पूर्ण प्लॅन मांडलेला आहे। कारण आता हे सगळं प्रोजेक्ट होत असताना आतल्या कुठल्या रस्त्यांवर त्या ठिकाणी ताण येईल त्या संदर्भातला एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे। त्यालाही मान्यता देऊन आणि तेही रस्ते सक्षम करण्याचं काम हे करण्यात येणार। तर पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपण या ठिकाणी वाढवतोय, वाढवण बंदरासारखा प्रोजेक्ट येतोय, मात्र या ठिकाणच्या अनेक काही मूलभूत सुविधा आहेत की जी की आरोग्याची समस्या आहे, कुपोषणाचा प्रश्न आहे, अशा याकडे आपण कसं सरकार? मला असं वाटतं की या संदर्भात ऑलरेडी सरकारने काम सुरू केलं आहे। आपण मेडिकल कॉलेजचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। अगदी जो सुदूर भाग आहे त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण मेडिकल इंटरव्हेन्शन्स करतो। आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही वर्षांमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषण हे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात कमी केलेलं आहे। आज तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येमध्ये प्रचंड घट हा या ठिकाणी झालेला आहे। आणि विशेषतः आदिवासी आमचे जे आहेत त्यांना आपल्याला लाईव्हलीहूड जास्तीत जास्त काय देता येईल या संदर्भातले कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत। कारण आमचं एक या ठिकाणी जे मिशन आहे त्या मिशनमध्ये या पालघर जिल्ह्यातले आदिवासी, पालघर जिल्ह्यातले मच्छीमार यांचं योग्य पद्धतीनं जोपर्यंत विकास होत नाही
तोपर्यंत या विकासाला अर्थ नाही. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन त्यांच्या विकासाचा विचार करूनच हा विचार आपण केलेला. आणि